नमस्कार मित्रांनो, मी रोहन देशपांडे. नमस्कार, मी डॉक्टर नेहा टोळ. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रामकथा ही आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. रामकथा ही कसलंही भेद मानत नाही, जातीभेद नाही, पंथभेद नाही, धर्मभेद नाही आणि देशभेदही नाही. रामकथा विशेषतः आपल्याला वाटतं की ही फक्त भारतापुरती आणि हिंदूंपुरतीच मर्यादित आहे, पण तसं नाही आहे. ती परदेशात सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. तर आज आपण ज्या व्यक्तींना भेटणार आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की रामकथेचे असे विविध पैलू किती आहेत आणि नेमके कोणते आहेत. तर आपण स्वागत करूया दीपाली पाटवदकर यांचं. दीपालीताई, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. नमस्कार. खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही मला या विषयावरती, माझा अत्यंत लाडका विषय आहे हा रामकथा, तर ह्या विषयावरती मला तुमच्या चॅनलवरती बोलायला ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. दीपालीताई, आम्ही सुद्धा तेवढेच उत्सुक आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. रामायण आणि रामकथामाला हे दोन विषय तुम्हाला सुचले, त्यामागची नेमकी प्रेरणा तुमची कशी होती? हे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तेव्हा असंच कोणतरी काहीतरी रामाबद्दल उलटसुलट चर्चा वगैरे ज्या काही होत असतात तशा झाल्या होत्या आणि राग आला खूप त्या गोष्टीचा. पण मग म्हटलं त्याला उत्तर देणं आणि ते जे चुकीचं बोललेलं आहे त्याला उत्तर देण्यापेक्षा उत्तम हे आहे की रामाचा भारतावरती इम्पॅक्ट किती आहे त्याच्याबद्दल बोलावं. म्हणजे आपसुकच जे काय मनामध्ये चुकीचे आलेले किंवा हे उठवलेले जे प्रश्न असतात ते आपोआपच मिटून जातील. तर असा विचार करून मी रामायणांवरती लेख लिहायचं ठरवलं. तर आता रामायण हा विषय, रामाच्या ऐवजी रामायण हा विषय घेतला. त्याचं कारण कसं आहे ना की रामाच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारतात लोक, पण रामायणाच्या अस्तित्वावर नाही विचारत आहेत, किंवा रामसेतूबद्दल नाही विचारत आहेत प्रश्न, दिसतो तो डोळ्याला, किंवा राम मंदिराबद्दल पण असं होतं की नाही असा प्रश्न नाही विचारत आहेत, कारण ते दिसतंच की जमिनीत खणल्यावरती त्याचे पाया दिसतो, त्या मंदिराचे काय काय जुने सगळे अवशेष मिळतात. तसंच रामायणाचे की रामायणाचं अस्तित्व आपण नाकारूच शकत नाही. इतकं मोठं आहे रामायण आणि त्याचा खूप इम्पॅक्ट आहे आपल्यावरती, आपल्या मनावरती, आणि फक्त काय म्हणायचं इंडिव्हिज्युअल नाही तर आपल्या पूर्ण भारताचं जी जडणघडण आहे त्याच्यावरती रामायणाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर म्हणून मग मी रामायण असा विषय घेतला आणि पाडव्यापासून रामनवमीपर्यंत असं 9 दिवस 9 वेगवेगळ्या रामायणांवरती लेख लिहिले आणि हे मुंबई तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाले होते. तर लोकांना आवडले ते, कारण काय होतं आपल्याला साधारणपणे 1-2 रामायण माहिती असतात की वाल्मिकींचं रामायण, त्याच्यानंतर तुलसीदासांचं रामायण आणि आपलं इथलं एकनाथांचं रामायण, हे थोडंफार माहिती असतं. पण त्याचा काय बरं म्हणायचं प्रसार किती मोठा आहे आणि रामायणानं किती लोकांना वेड लावलं हे जेव्हा असं एक एक लक्षात यायला लागतं, मग आपल्याला रामायणाचा इम्पॅक्ट कळतो की रामायण जेव्हा त्याच्याकडे कोण कोण बघतं आणि किती वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. की जसं मोठमोठे कवी आहेत, आपला कालिदास आहे किंवा भास आहे, आता या मोठ्या कवींनासुद्धा रामायण खुणावतं. त्यांना वाटतं की आपण त्याच्यावरती काहीतरी लिहावं किंवा तीच कथा आपल्या शब्दात लिहावी. किंवा हे आहेत ग. दी. माडगूळकर आहेत, आता ते तर इतके अलीकडचे, त्यांनासुद्धा रामायण खुणवतं, त्यांनाही त्याच्यावरती लिहावं असं वाटतं. आणि हे फक्त कवीच आहेत असं नाही, तर अनेक शास्त्रज्ञ आहेत की त्यांनाही रामायणाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा असं वाटतो. की कोणी रामायणाचा अभ्यास फक्त त्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती मेन्शन केल्या आहेत त्या वनस्पतींचा अभ्यास केला आहे की रामायण काळामधल्या वनस्पती काय आहेत, किंवा वाल्मिकींना काय काय माहिती होत्या, भारतात कुठल्या होत्या वगैरे. तर अशा प्रकारचा अभ्यास केला आहे. किंवा निलेश ओक जे आहेत त्यांनी रामायणाच्या कालनिश्चितीसाठी अभ्यास केला आहे. डॉक्टर वर्तकांनी ह्याच्यापूर्वी अभ्यास केलेला आहे. तर त्यांनी रामायणामध्ये जे सूर्य, चंद्र, ग्रह, तारे ह्यांच्या ज्या पोझिशन्स दिलेल्या आहेत त्या पोझिशन्सचा अभ्यास करून रामायणाची कालनिश्चिती करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि डॉक्टर प.वी. वर्तकांनी, तेही पुण्याचेच होते, त्यांनी रामायणाचा काळ हा साधारण इसवी सन पूर्व 7000 असा त्यांनी काढला होता.
आत्ता जो निलेश ओकांनी काळ काढला आहे तो इसवी सन पूर्व 12,000 असा काळ काढलेला आहे की साधारणपणे पाषाण युगाच्या शेवटचा जो काळ आहे त्यांच्या मताप्रमाणे तो काळ हा रामायणाचा होता. तर असा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास झालेला आहे. किंवा भावे नावाचे अजून एक संशोधक होते, त्यांनी तर सरळ विमानातून प्रवास केला आणि जे पुष्पक विमानातून वर्णन केलेला रस्ता आहे त्या रस्त्यानं ते गेले आणि ते वर्णन आणि आत्ता दिसणारं वर्णन ह्याचं त्यांनी मॅच केलेलं आहे. तर इतक्या सगळ्या लोकांना, इतक्या वेगवेगळ्या लोकांना रामायण भुरळ घालतं. तर त्याचा अर्थ त्याच्यामध्ये खूप काहीतरी आहे की ती फक्त काव्य नाही आहे, ती फक्त कथा नाही आहे किंवा लहान मुलांना सांगितलेली फेरी टेल नाही आहे. इट इज मच मोर बिगर दॅन दॅट. तर त्यामुळे हे मी जेव्हा पहिल्यांदा लिहिले 9 वेगवेगळ्या रामायणांवरती लेख लिहिले तर ते खूप आवडले. आणि मग विवेकानंद केंद्राचे सुधीर जोगळेकर आहेत, त्यांनी मला 2 वर्षांनी कॉन्टॅक्ट केलं की त्याच्यावरती आपण पुस्तक करू म्हणून. मग 9 लेख पुस्तकासाठी कमी होते म्हणून मग आणखीन लेख लिहिले आणि मग त्याला पुस्तकाचं रूप दिलं. असं करून हे आता मागच्या मार्चमध्ये त्याचं प्रकाशन झालं, रामकथामालाचं. तर ही त्याच्या मागची एक छोटीशी गोष्ट की कसं सुचलं आणि कसं का लिहावं असं वाटलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विहीर जेवढी खोल तेवढं त्यात पाणी जास्त, तसंच रामकथा मला किंवा रामायण हे तेवढंच खोल आहे म्हणून त्याच्यावरती संशोधन पण तेवढंच झालं असं म्हटलेलं तर वावगं ठरणार नाही कदाचित. अगदी अगदी खरं आहे की रामाची कथा अशी वरवर आपल्याला खूप सोपी वाटते की एक प्रिन्स आहे, प्रिन्सेस आहे, त्यांचं लग्न झालं, मग एक राक्षस येऊन तिला पळवून नेतो आणि मग तो तिला जाऊन सोडवून आणतो. ही पाहिली तर अशी वरवर एक परिकथा आहे, पण त्याची खोली कशामध्ये येते की त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान जे काय सांगितलं आहे त्याच्यामुळे त्या रामायणाला खोली येते. किंवा त्याच्यामधली नीती जी आहे ती सांगितलेली आहे त्याच्यामुळे त्याला खोली येते. आणि त्याच्यामध्ये एक आदर्श व्यक्तीमध्ये काय गुण असायला पाहिजेत, की कोणते गुण अंगीकारले की आपण आदर्श होऊ शकतो. आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आले की फक्त रामच एकटा आदर्श असाय नाही. तर सीता पण ही इतकी तिच्यामध्ये काय म्हणायचं, इतकी शक्ती आहे तिच्यामध्ये की ज्या एका स्त्रीला कैदेत ठेवलेलं आहे, तिच्या भोवती राक्षसी आहेत आणि त्या राक्षसी नरभक्षक आहेत, त्या तिला सतत घाबरवत आहेत पण ती घाबरत नाही. ती जवळजवळ 1 वर्ष तशा प्रकारे बंदिवानात राहते आणि तिचा किती ठाम विश्वास आहे की राम येईल. तर अशा म्हणजे आपल्यावरती एक अत्यंत मोठं संकट आलेलं असताना त्या संकटाला सामना कसा द्यायचा आणि आपलं मन अशा संकटामध्ये सुद्धा कसं काय स्ट्रॉंग ठेवायचं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सीता आहे. किंवा अगदी आपल्याला जटायू दिसतो की आता जटायू खरं तर अगदी एक लहान कॅरेक्टर आहे रामायणातलं, पण जटायूचं कॅरेक्टर कसं आहे की त्याला दिसतंय रावण सीतेला घेऊन चालला आहे आणि रावण राजा आहे, त्याच्याकडे ते पुष्पक विमान आहे आणि अत्यंत बलाढ्य आहे तो. आणि तसं पाहिलं तर जटायू त्यावेळेला म्हातारा झालेला आहे आणि त्याच्या अंगात शक्ती नाही आहे, बळ नाही आहे त्याच्याकडे. पण जेव्हा तो बघतो की एखाद्या स्त्रीवरती अन्याय होतो आहे तेव्हा तो जीवावर उदार होऊन तिला वाचवायला जातो. तर एखादा कॉमन माणूस कसा असायला असावा ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जटायू आहे. आणि असे आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक एक गुण दिसत जातो. आणि जो कोणी गोष्टी ऐकतो ना, म्हणजे रामायणाच्या गोष्टी जो कोणी ऐकतो त्याला आपोआप कळतं की अरे आपल्यामध्ये हा गुण नाही आहे आणि हा असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी रामायणामुळे होतात. आणि म्हणूनच तू आत्ता जसं म्हटलास ना की रामायण खूप खोल आहे, तर ते हे असं खोल आहे की प्रत्येकाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिळणार असं आहे. म्हणजे थोडक्यात तसं बघायला गेलं तर समाज माध्यमांकडून रामायण म्हणा किंवा प्रभू श्रीकृष्ण म्हणा त्यांच्याबद्दल ग्लॅमरस गोष्टी किंवा ग्लॅमरच्या अँगलने ते दाखवलं जातं. म्हणजे प्रभू श्रीराम कसे आले, युद्ध लढले आणि हे झालं तेवढंच. पण आपण त्यातलं तत्त्वज्ञान, त्यातली राजनीती म्हणा, त्यांनी खेळलेले पॉलिटिक्स, आता प्रभू श्रीकृष्णांबद्दल म्हणायचं झालं तर लोकांना आठवतं ती फक्त त्यांनी कसं माखन खाल्लं, कसं त्यांनी राजक्रीडा केली, पण त्यांनी कसं तत्त्वज्ञान त्यांनी वापरलं, त्यांनी पॉलिटिक्स ते कसे खेळले,
त्यांनी ती बुद्धी कशी वापरली, ती नीती कशी वापरली, याच्या मागे दुर्लक्ष होतं. तर मला वाटतं रामकथा मालामध्ये या सगळ्या गोष्टी दूर होतील. अगदी अगदी. कारण रामकथामालामधून कसं आहे की एकतर रामायण कुठपर्यंत पोचलं आहे ह्या विषयाबद्दल मी बोललेली आहे, आणि रामायणामधून आपल्याला काय घेण्यासारखं आहे ह्याच्याविषयी पण चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये. तर हे काय घेण्यासारखं आहे तो हाच भाग आहे की एथिक्स कसे शिकवलेत. आणि गंमत अशी आहे ना की आपण एथिक्स हा विषय घेतला किंवा मॉरल व्हॅल्यूज असा विषय घेतला, तो इतका बोरिंग विषय आहे की असं काहीतरी काय शिकवत आहेत. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये तसंच वाटतं ना की सगळ्यात बोरिंग पिरियड काय आहे आत्ता, की आता आपण झोपू वगैरे असं. पण रामायणामध्ये इतकं बेमालूमपणे हे शिकवलं आहे की ऐकणाऱ्याला कळतच नाही आपण एथिक्स शिकतो आहे. तर मस्त गोष्ट ऐकत ऐकत ह्या सगळ्या होऊन जातं. अशी रामायणाची ही खूबी आहे. म्हणजे थोडक्यात सर्व बोधकथांचा एक पॅकेज आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अगदी अगदी. बोधकथांचं पॅकेज फार मस्त शब्द आहे. तर रामाच्या कथेचे इतके पैलू तुम्ही सांगितले, ही कथा लिहिताना काय काय अभ्यास तुम्हाला करायला लागला किंवा काय तयारी करायला लागली हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? मी एकतर एक पुस्तक मला वाचनात आलं होतं, फार सुंदर पुस्तक आहे ते. फादर कॅमिल बुके यांनी लिहिलेलं रामकथेचंच पुस्तक आहे की रामकथेचा कथा तयार कशी झाली आणि कुठे कुठे पसरली. तर आता हे फादर कॅमिल बुके जे आहेत, ही वॉज अ ख्रिश्चन मिशनरी, आणि भारतात आले, आणि भारतात आल्यावर त्यांना पण रामायणानं भुरळ घातली. मग त्यांनी रामकथांचा अभ्यास सुरू केला. तर आता हा खरं तर डच माणूस, त्यानं हिंदी शिकला, संस्कृत शिकला, आणि वाल्मिकी रामायण वाचलं, तुलसीदासांचं रामायण वाचलं, वेगवेगळे जे रामायण आहेत भारतातले त्यांचा अभ्यास केला, आणि एक मोठा थिसिस लिहिला की भारतामध्ये उपलब्ध असलेले रामायण कुठकुठले आहेत, त्यांच्यामध्ये फरक काय आहेत, आणि ती कथेचा विस्तार कसा झाला, आणि कशी ती कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेली आहे. तर असा तो त्यांनी पूर्ण थिसिस लिहिला, आणि त्यानंतर त्यांनी तो त्यांच्या PhD म्हणून सबमिट केला. तर हे अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची गोष्ट आहे, 47-48 वगैरे अशा काळातली ती गोष्ट आहे. तर त्यांनी हा पूर्ण हिंदीत लिहिलेला आहे, आणि त्यांनी हा सगळ्यात पहिला निबंध की जो हिंदीमध्ये सबमिट केला गेला. तर तेव्हा त्या ज्या युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते ते म्हणाले की इंग्लिशमधूनच तुम्ही लिहून द्यायला पाहिजे. तर हा तेव्हा बाहेरचा माणूस आहे, तो म्हणतो की नाही, आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर हिंदीमध्ये सुद्धा संशोधन निबंध हे एक्सेप्ट केले गेले पाहिजेत. आणि मग हे पहिलं पुस्तक झालं, म्हणजे पहिलं हिंदीमध्ये लिहिलेला शोधनिबंध हा रामायणाचा आहे की. तर हे फार सुंदर पुस्तक आहे रामायणावरचं, आणि ते वाचून मला प्रेरणा मिळाली. हा आता खरं तर कसं आहे ना की अशा प्रकारचं साहित्य खूप आहे. मराठीमध्ये कमी आहे, हिंदीमध्ये बऱ्यापैकी आहे, इंग्लिशमध्ये तर खूपच आहे. पण हे जे साहित्य आहे हे खूप संशोधनपर असतं, त्यामुळे त्याचे वाचताना क्लिष्ट होतं ते, आणि मोठमोठी पुस्तकं असतात. तर तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण हे जर का मराठीमध्ये लिहिलं आणि अजून थोडं सोपं करून एखादी आपण गोष्ट वाचतोय अशा प्रकारे जर का लिहिलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोचेल. आणि प्रत्येकाला एवढी गरज नसते की आपल्याला रिसर्च पेपर वाचावेत अशी प्रत्येकाची गरज नसते, आपल्याला फक्त तो आवाका कळावा. तर अशा दृष्टीनं मग मी हे मराठीमध्ये लिहिलं, आणि थोडं संक्षिप्त लिहिलं, आणि थोडं सोपं करून लिहायचा मी प्रयत्न केला. बरंच वाचन ह्याच्यामध्ये तुमचं आलं असेल रामायणावर, तर किती कालखंड तुम्ही वाचलं किंवा असं काय? मी जवळजवळ 3-4 वर्ष हा अभ्यास करत होते, आणि अगदी जे काय लहान सहान मिळेल रामायणावरती असं खूप वाचलं. पण ज्या उत्साहाने तुम्ही सांगताय, कुठेच तुम्हाला हा खूप काळ आपण वाचलं असं वाटलं नसेल? नाही, रामायण कसं आहे ना, एकतर एंटरटेनिंग आहे, आणि दुसरं असं आहे की गोड कथा आहे की पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, अशी कथा आहे की कितीही ऐकलं तरी
आपल्या हृदयाची तहानच भागत नाही की परत ऐकू असं वाटतं. दिल की प्यास बुझता न बुझाए. येस येस. तर त्यामुळे हे काय म्हणजे असं मला वाटलंच नाही आपण फार दिवस वाचतोय असं. आणि ॲक्च्युली कसं झालं की मी पहिल्यांदा जेव्हा 9च लेख लिहिले होते तेव्हा पण मला असं वाटलं की नाही आपलं अजून लिहायला पाहिजे ह्याच्यावरती. मग ते ह्या पुस्तकामुळे मला तो चान्स मिळाला की आपण आणखीन काही लेख लिहू शकतोय असं. आणि आता हे पुस्तक लिहून झाल्यावरही वाटतं की नाही आणखीन लिहायचं राहिलेलंच आहे. असं प्रचंड तो मोठा खजाना आहे आपला. दीपालीताई, तुम्ही आत्ता म्हणालात वाल्मिकींचं रामायण आहे, तुलसीदासांचं रामायण आहे, असे विविध प्रकार किती आहेत आणि असे का आहेत? म्हणजे एकच अशी आवृत्ती, एकच असं का नाही आहे? हां, काय आहे की सगळ्यात पहिलं मूळ रामायण जे आहे ते वाल्मिकी रामायण आहे. आणि ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 कांड आहेत, 24,000 श्लोक आहेत. तर असं हे सगळ्यात पहिलं रामायण. आणि हे कथा अशी आहे की ही लोकांमधली कथा आहे की ही पुढे कुशीलव परंपरेनं, सूत परंपरेनं, पुराणिक आणि कथाकथनकार, कीर्तनकार अशा सगळ्यांनी ती लोकांपर्यंत पोचवली. पण मग काय होतं की प्रत्येकाला असं वाटतं की नाही ही आपल्या भाषेत पण हे काव्य असावं, कारण ते एक महाकाव्य आहे, अतिशय सुंदर आहे. त्यामुळे जेव्हा असं झालं की साधारणपणे आपण असं बघू शकतो की 10व्या-11व्या शतकात, त्याच्याही आधीपासून ॲक्च्युली, की 4थ्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतं की ते रामायण जे आहे ते लोकल भाषांमध्ये लिहायला सुरुवात झालेली आहे. आणि हे असं काय हे सुरूच राहिलं की आपल्याला असं दिसतं की 4थ्या शतकामध्ये रावणवह नावाचा ग्रंथ लिहिला गेला. वाल्मिकी रामायणवरच बेस्ड आहे. तो एका राजानं लिहिला आहे. आणि त्यानं त्याच्यामध्ये लिहिताना रावणवह म्हणजे रावणाचा वध, तर फक्त तेवढ्या भागावरती त्याचा फोकस आहे की रावणवधावरती त्यानं ती रामकथा फक्त तो फोकस ठेवून असं लिहिलेली आहे. तर हे 4थ्या शतकात. आणि मग त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला असं दिसतं की साधारण आपण असं बघतो की 10व्या-12व्या शतकापासून प्रत्येक भाषेमध्ये रामायण लिहिलं गेलं की जशी जशी एखादी भाषा डेव्हलप झाली तेव्हा त्या भाषेमध्ये रामायण असलं पाहिजे. त्यामुळे मग त्या भागातल्या कवींनी, मग तमिळनाडूमध्ये कंब रामायण आहे, बंगालमधलं रामायण आहे, आसाममधलं रामायण आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं आहेच आहे, गुजराती आहे. महाराष्ट्रातली तर जी सगळ्यात जुनं रामायण आहे की ते तर ह्याच्यामध्ये आहे अपभ्रंश भाषेतलं, तर ते जैन साहित्यामध्ये येतं की जैन मुनींनी लिहिलेलं रामायण आहे. आणि अनेक लिहिली आहेत बरं का जैन मुनींनी लिहिलेली रामायणं. कन्नडमध्ये पण आहेत, महाराष्ट्र प्राकृतमध्ये पण आहेत, अपभ्रंशमध्ये पण आहेत. त्यानंतर गुजराती रामायण आहे, असे वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि हे रामायण लिहिताना सुद्धा कसं झालेलं आहे की आता समजा कुणाला तरी एक नाटक करायचं आहे, तर नाटकासाठी जे रामायण लिहिलं जातं ती स्क्रिप्ट असते ना, त्यामुळे ते रामायणं वेगळी आहेत. की केरळमधली जी रामायणं लिहिली आहेत ती रामायणं सादर करण्यासाठी आहेत. त्यामुळे ते असं स्क्रिप्ट आहे, तिथे संहिता मिळते रामायण. म्हणजे मराठीत जी म्हण आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याला अगदी साजेसं उदाहरण म्हणजे रामायण असं म्हणायला. परफेक्ट. अगदी जितक्या भाषा तितकी रामायणं. आणि मग ह्या भाषा कशा आहेत ना की अगदी बोलीभाषेमधले पण रामायणाबद्दल लिहिलं गेलं आहे की जसं जात्यावरच्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये येतात रामायणातले दाखले, किंवा छोट्या छोट्या कविता आहेत. हा जो ग्रंथ आहे गाथा सप्तशती, तो 1ल्या शतकातला, म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वीचा. तर त्याच्यामध्ये असं सहज काहीतरी सांगताना रामायणातलं एखादं उदाहरण दिलं जातं की त्याच्यामध्ये एक नवरा बायको आहेत आणि सून आहे, म्हणजे घरातली एक सून आहे, आणि घरामध्ये दीर आहे, नणंद आहे, असं सगळं मोठं घर आहे. आणि त्या दीराचं तिच्यावरती बहुतेक असं काहीतरी प्रेम वगैरे आहे, पण तिला ते आवडत नाही. मग ती काय करते की भिंतीवरती लक्ष्मणाचं चित्र काढते किंवा लक्ष्मणाचं चरित्र लिहिते. ते कशासाठी? तर ते फक्त दीराला कळावं की दीरानं कसं वागलं पाहिजे. तर आता ह्याच्यावरती एक छोटीशी कविता त्या गाथा सप्तशतीमध्ये येते
आणि ही लिहिली आहे कोणीतरी एका सामान्य स्त्रीनं लिहिली आहे. म्हणजे ती काही कोणी अशी काय बरं म्हणायचं कवयित्री नाही आहे किंवा कुठेतरी एक मोठी व्यक्ती नाही आहे, राजकन्या नाही आहे, साधी एक गृहिणी आहे, तिला हे माहिती आहे. किंवा आपल्याला तमिळनाडूमधले पण हे जे साहित्य माहिती आहे, संगम साहित्य, ते तर आणखीन ह्याच्याही आधीच्या काळातलं आहे, साधारण इसवी सन पूर्व 600 ते 300 वगैरे असा त्याचा काळ आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं सहज एक रामायणाचा काहीतरी दाखला दिला जातो की त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे ह्या संगम साहित्यामध्ये, की एक कवी आहे, त्या कवीला काव्यावरती खुश होऊन राजा त्याला असं नजराणा पाठवतो, त्याच्यामध्ये खूप दागदागिने वगैरे असतात. आणि तो नजराणा त्याच्या घरी पोचल्यावर त्याच्या घरातल्या लोकांना फार आनंद होतो. गरीब असतो तो, इतका आनंद होतो, ते बघतात, उघडतात आणि सगळे दागिने घालतात अंगावरती. पण त्यांना माहिती नसतं ते दागिने कसे घालायचे, त्यामुळे कुठलाही दागिना कुठे, म्हणजे पैंजण गळ्यात घातलं असेल वगैरे असं त्यांचं होतं. आणि तो कवी त्यांना बघतो आणि तो म्हणतो की अरे तुम्ही तर रामायणातल्या वानरांसारखेच आहात, की त्या वानरांना जेव्हा सीतेचे दागिने मिळाले तेव्हा त्यांनी पण असेच कुठलाही दागिना कुठेही घातला. तर असे जेव्हा संदर्भ येतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की रामायण सगळीकडे पोचलेलं आहे, की इतक्या पूर्वीपर्यंत नुसता असा एवढा दाखला दिला की तुम्ही रामाच्या वानरांसारखे वागलाय, त्याच्यावरनं वाचणाऱ्याला ते कळणार आहे की हे काय सांगत आहे, की असं तवरून ताकभात ओळखायचं, तसं नुसतं एवढासा रेफरन्सवरनं आपल्याला कळतं की त्यांना रामायण माहितीच आहे ऑलरेडी. तर असं अभिजात साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये, बाकी सगळ्या बोलीभाषांमध्ये आणि काव्यांमध्ये, त्यानंतर वनवासी रामायणं पण आहेत, की वेगवेगळ्या ज्या अगदी ट्राईब्स आहेत आपल्याकडच्या, की मिझोरामच्या असतील, आसाममधल्या आहेत, त्याच्यानंतर मध्य भारतातल्या ज्या ट्राईब्स आहेत, राजस्थानमधल्या आहेत, त्यांचे स्वतःचे रामायण आहेत. तर असं सगळीकडे, तू आता इतकं परफेक्ट म्हटलं की व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं जितके आपल्याकडे लोक आहेत त्या प्रत्येक लोकात त्यांचं स्वतःचं रामायण आहे. म्हणजे जसं आपण एक बीज लावतो त्यातून मग झाड उमलतं आणि ते झाड अजून हजारो बीज देतं, नेमकं हे तसंच आहे. रामायण सुरुवात एक झाली, नंतर त्याच्या विविध शाखा झाल्या, त्या विविध फांद्या झाल्या, त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अगदी अगदी. त्यामुळे ह्या रामायणांमध्ये थोडे थोडे फरक पण होतात, की आता कवी जेव्हा आपल्या दृष्टीनं लिहिणार तेव्हा तो त्याच्यामध्ये काहीतरी फरक करतो. तर तसं आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या रामायणांमध्ये वेगवेगळ्या काही काही गोष्टी वेगळ्या आलेल्या आहेत. की जसं आता मी म्हटलं जैन रामायण आहे, तर जैन पंथामध्ये कसं आहे की अहिंसेला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे जैन रामायणातला राम जो आहे तो अहिंसावादी आहे. आणि मग रावणाचा वध करायचा आहे तो लक्ष्मण करतो जैन रामायणामध्ये, की आणि मग शेवटी मृत्यू झाल्यानंतर लक्ष्मण तेवढा स्वर्गात जात नाही कारण त्यानं हिंसा केली आहे, पण बाकी सगळेजण स्वर्गात जातात. किंवा बौद्ध कथांमध्ये जे रामायण येतं ते तर इतकं छान आहे रामायण बौद्ध कथांमधलं, की जातक कथा आहेत गौतम बुद्धानं सांगितलेल्या. आणि ह्या जातक कथा सांगताना बुद्धानं कशासाठी सांगितले आहेत, की मागच्या जन्मी मी असं असं केलं. आणि त्याच्यामध्ये त्या कथेतून काय सांगत आहे गौतम बुद्ध, की हा चांगला गुण आहे, दानत असेल किंवा कुणावरती प्रेम करणं, की हे जे असे वेगवेगळे गुण आहेत ते गुण सांगायसाठी गौतम बुद्धाने ह्या कथा सांगितल्या. आणि प्रत्येक कथेचा नायक गौतम बुद्धच आहे. तसं गौतम बुद्धाने एक सांगितलेली कथा आहे दशरथ जातक नावाची. तर त्याच्यामध्ये गौतम बुद्ध सांगतो मागच्या जन्मी मी राम होतो, मागच्या एका जन्मी मी कुठला तरी राम होतो. आणि मग तेव्हा मी काय केलं, की मला जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा मला काही हर्षवायू झाला नाही आणि मला वनवासात जा म्हटल्यावर मला काही दुःख झालं नाही. तर ही जी सम्यक बुद्धी होती ती सम्यक बुद्धी त्या गोष्टीमध्ये दिसते. तर तेवढं दाखवण्यासाठी ती रामाची कथा येते बौद्ध साहित्यात. आणि आपल्याला असं दिसतं की ते सगळ्यांनाच आवडतो राम, जैन असू देत, बौद्ध असू देत, हिंदू असू देत, किंवा इव्हन शिखांमध्ये पण, की जेव्हा गुरु गोविंद सिंगांनी रामायण ऐकलं तेव्हा ते म्हणाले की जो कोणी रामायण वाचेल तो पळपुटा होणारच नाही, तो शूर होईल माणूस. आणि आपल्याला असं दिसतं की प्रत्येक पंथाला त्यांना रामातले हे वेगवेगळे गुण दिसतात,
की जैनांना तो अहिंसावादी वाटला, बौद्धांना तो सम्यक बुद्धी असलेला वाटला आणि शीखांना तो अत्यंत शूरवीर असा योद्धा वाटला. तर शीख रामायण जे आहे ते रामायण असं आहे की शाळांमध्ये शिकवलं जायचं. इनफॅक्ट भारतभर शाळांमध्ये हे लावलेली पुस्तकं होती, रामायण, महाभारत, भागवत पुराण वगैरे. तर पंजाबमध्ये पण रामायण होतं आणि हेच होतं व्ह्यू काय की हे वाचलं की तो मुलगा जो आहे, मुलगी जी आहे ती शूरवीर होणार. की शीख परंपराच ही आहे ना की हातामध्ये तुम्ही शस्त्र घेऊनच फिरायचं आहे. तो काळही तसाच होता. तर अशा ह्या वेगवेगळ्या पंथांमध्ये प्रत्येकाला रामामध्ये त्यांना जे हवे होते तसे गुण दिसले आणि प्रत्येक काळामध्ये जी जी गरज होती की आता शीख काळ जो होता की तेव्हा मोगलांबरोबर ते लढत होते आणि आपलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं होतं, तेव्हा त्यांना शूरवीर राम असाच पाहिजे होता. आणि ते रामानं तो बेस दिलेला आहे. किंवा आपण अगदी असं बघतो की जेव्हा शांत काळ आहे की स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तेव्हा पीसफुल काळ आहे की तेव्हा कुणाला कुठे लढायला जायचं नाही आहे. पण त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय दिसतं की गदिमांचं गीत रामायण येतं आणि त्याच्यामधून आपल्याला काय शिकवलं आहे, रामराज्य. की स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला काय गरज होती, रामराज्य, एक चांगलं राज्य, सुराज्य असावं. तर ही पण आपल्याला रामायणाकडनं मिळतं. प्रत्येक वेगवेगळे पंथ, वेगवेगळे काळ, प्रत्येक काळाची गरज आणि कुठल्याही प्रसंगात, म्हणजे आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य असो तेव्हा गांधींना पण रामाचाच आधार घेतला की गांधीजींचं भजन होतं ते पण रामाचंच होतं. किंवा मुघलांबरोबर लढताना शिखांना पण कोणाचा आधार मिळाला तर रामाचा मिळाला आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा आपल्याला जेव्हा पुढचं गोल आहे की आता आपल्याला चांगलं राज्य उभं करायचं तेव्हाही रामाचाच आधार आहे. तर असं कुठल्याही काळामध्ये आपल्याला रामायणातून शिकायला, नॉट जस्ट ॲज अन इंडिव्हिज्युअल बट ऑल्सो ॲज अ नेशन, देर इज सो मच. रामाच्या इतक्या विविध छटा तुम्ही आम्हाला सांगितल्यात, तर राम ॲज अ सुपर हिरो असं आपण कधीच त्याच्याकडे बघत नाही. खरं तर रामाला पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं आहे. तर आपल्याकडे एखादा सुपर हिरो किंवा टू लुक अप टू आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कधीतरी आपण म्हणतो अरे अलेक्झांडर द ग्रेट, पण राम ॲज युअर हिरो हे आपण कधी बघत नाही. किंवा रामाची मूर्ती नेहमी शांत, मवाळ अशी आली आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना की रामावरती देवत्व नंतर बहाल केलं गेलं. राम हा तू जसं म्हटलीस तसं पुरुषोत्तम आहे की मानव आहे तो. आणि संपूर्ण रामायणात सुद्धा आपल्याला तसंच दिसतं की रामाला कुठेही 4 हात नाही आहेत, त्याच्याकडे खूप असं सुदर्शन चक्र किंवा असं वेगळं काहीतरी आयुध नाही आहे, तो कुठेही जादू करत नाही काही की समुद्रावरनं चालत गेला आहे, पाण्यावरून चालत गेला आहे, लंकेमध्ये पोचला आहे, असं तो काही करत नाही. एखादा माणूस जे काय करेल तसंच तो वागतो. पूर्ण रामायणात त्याच्यावरती कुठेही असं देवाचे गुण असे नाही दिसत, मानवाचे गुण दिसतात. त्याच्यामुळे राम हा मानव आहे आणि मानवांमध्ये पण तो उत्तम आहे, पुरुषोत्तमच म्हटलं आहे त्याला. आणि म्हणून तो आपला हिरो आहे. आणि हिरो कसा असतो ना, तो एखाद्या संस्कृतीचा असतो, देशाचा असतो. तर आपल्या देशाचा हिरो कोण असं विचारलं तर तो राम आहे. आपल्याला तू जसं आत्ता म्हटलीस तसं की कितीही वरून थोपवलं की अलेक्झांडर द ग्रेट, त्याच्या नावामध्येच द ग्रेट वगैरे असं जोडलं तरी तो काही ग्रेट होत नाही. कारण अलेक्झांडर आपल्यापर्यंत पोचतच नाही. की अलेक्झांडरवर कधी कोणी काही पोवाडा लिहिणार नाही, त्याच्यावरती इथे कुठे काही कथा दिसत नाहीत, काहीच नाही. तो रुजलेलाच नाही आहे, पोचलेलाच नाही आहे. इनफॅक्ट रुजणं त्याच्याही पुढची गोष्ट झाली. मग इथे आपल्याकडे रुजलेले कोण आहेत, तर मी अजून बाकी उदाहरणं देते म्हणजे आपल्याला लक्षात येईल की राम कसा हिरो आहे. की आपल्याला असं दिसतं की अशोकाला पण म्हणतात बरं का, सम्राट अशोकाला, अशोका द ग्रेट. पण तरी हे वरून थोपवणं झालं त्याच्यावरती हिरो. पण ते ओरिजिनल कुणामध्ये दिसतं तर उदयन राजामध्ये दिसतं. उदयन राजाच्या इतक्या कथा आहेत,
प्रचंड कथा आहेत. किंवा गौतम बुद्ध, तो आपला हिरो आहे, किती त्याच्या कथा आहेत. असा मनामनामध्ये तो रुजलेला आहे, सगळ्यांना माहिती असतो तो, म्हणजे भारतात जेव्हा आपण बोलतो आहे. किंवा आणखीन आपण जर का घेतलं तर विक्रमादित्य, कशा त्याच्या कथा आहेत ना, की विक्रमादित्य आणि वेताळ कुणाला माहिती नाही असं होत नाही. ह्या त्याच्या भोवतीच्या दंतकथा आहेत, पण तरीसुद्धा त्या कथा आहेत. किंवा सिंहासन बत्तीशी, ही विक्रमराजा आणि भोजराजाची कथा आहे. तर हा भोजराजा पण आपला हिरो आहे, तो पण एक ग्रेट राजा होता. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तो मोहम्मद घुरीशी लढलेला आहे, घुरी नाही गझनी, मोहम्मद गझनीशी तो लढलेला आहे. असा तो महान राजा आहे. अशा महान राजांच्या कथा होतात, महान राजा आपले हिरो होतात. हर्षवर्धन आहे, त्याचं तर चरित्र म्हणजे एखाद्या सिनेमाला लाजवेल असं त्याचं चरित्र आहे, की त्यानं जे काय त्याच्या आयुष्यामध्ये जे काय थ्रिलिंग घटना आहेत ते वाचताना म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय मस्त आहे, असं कोणी झालेलंच नसेल राजा अगदी. किंवा नंतरचा शालिवाहन राजा असेल, किंवा चालुक्य आहे पुलकेशी, किंवा चोल राजे आहेत, किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज, काय कथा आहेत त्यांच्या भोवती. तर हे जेव्हा आपल्याला दिसतं ना की हे सगळे जे राजे आहेत, हे सगळे जे हिरो आहेत ते रुजलेले आहेत इथले आणि इथल्या मातीतलेच आहेत ते, म्हणूनच ते हिरो होतात. आणि असं आपल्याला जर का पाहायचं झालं की हे लोकल, काही ह्याच्यामधले काही लोकल हिरो आहेत, काही त्यांचा प्रभाव आणखीन मोठ्या क्षेत्रावर आहे, पण संपूर्ण भारतभर जर कोणाचा प्रभाव असेल तर तो रामाचा आहे. त्यामुळे राम हा आपला नॅशनल हिरो आहे. आणि मग जेव्हा आपण हिरो म्हणतो ना तेव्हा कसं होतं की त्याला धर्माच्या सीमा नसायला पाहिजेत, की धर्म कुठला का असेना, पूजा पद्धती कुठली का असेना, रिलिजन कुठली का असेना, हिरो जो असतो तो ह्या मातीतलाच असतो. त्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन राम हा सगळ्यांचा हिरो आहे, सगळ्या देशाचा नायक आहे तो. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीला काल्पनिक वीर बनवावे लागले, जसे की स्पायडरमॅन, सुपरमॅन, अमुक तमुक. आपल्याकडे तर फार पूर्वीपासून ही परंपराच लागलेली आहे. अगदी, म्हणजे आपण जेव्हा अगदी पौराणिक गोष्टी बघतो ना तेव्हा आपण राजा हरिश्चंद्र आपला हिरो आहे, किंवा राजा शिबी आपला हिरो आहे. आणि रामायणामध्येच हनुमान आहे. आपल्याला वेगळे, तू जसं म्हटलास रोहन अगदी बरोबर आहे, की असं आपल्याला वेगळे काल्पनिक हिरो तयार करायला लागलेच नाही आहेत, की त्यांच्या काल्पनिक शक्ती, ह्या काल्पनिक शक्ती नाही आहेत. हे सगळे जे आहेत आपले हिरो हे खरे खरे मानव आहेत, आणि त्यांच्यामध्ये ज्या शक्ती आहेत त्या मानवीच शक्ती आहेत, की एखादा मानव आपत प्रसंगी कसा वागतो, एखादं संकट आलं असताना तो कसा वागतो. म्हणजे किती विरुद्ध गोष्टी आहेत बघा दीपालीताई, की त्यांना म्हणजे पाश्चात्य संस्कृतीला, हॉलिवूड म्हणा, एक नाव घ्यायचं झालं तर त्यांना कल्पना करून हिरो असे बनवावे लागतात 2-3. पण इथे आपल्या भारतात आपल्याला कल्पना करावी लागते की कुठल्या हिरोबद्दल आपण आज विचार करूया. एवढी मोठी लिस्ट आहे आपल्याकडे आज. म्हणजे नुसतं असं बोलायला गेलं की एवढ्या सगळ्यांची नावं आली, पण प्रचंड आहेत आणि प्रत्येकाकडे वेगवेगळा गुण आहे. रामाचं जे स्वरूप आपल्याला नेहमी दाखवलं गेलं की अतिशय शांत, रामाचं मंदिर म्हणजे तुम्ही शांत बसा, जप करा, याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला वाटतं का की रामाला एक हिरोइझम किंवा हिरोईक असं कॅरेक्टर नाही मिळालं? थोडंफार तसं आहे, की किमान आत्ताच्या काळात तरी तसं आहे. पूर्ण आत्तापर्यंत असं होतं असं नाही, की रामाच्या शौर्याच्या कथा ऐकून शिवाजी महाराजांना वाटलं की आपण रामराज्य स्थापन करावं. तर शिवाजी महाराजांचं समोर जे रामाचं रूप होतं ते एका राजाचं, शूरवीर योद्ध्याचं रूप होतं. किंवा असे अनेक राजे झालेले आहेत की ज्यांना रामानं इन्स्पायर केलं आहे चांगलं राजा होण्यासाठी आणि राक्षसांचा नायनाट करण्यासाठी. तर त्यामुळे आत्ता जर का आपण पाहिलं, आत्ता असं आपल्याला वाटू शकतं की रामाचं स्वरूप खूप मवाळ केलेलं आहे, किंवा रामाचं चित्र काढलं तरी ते अगदी असं सुंदर चित्र असतं, त्याच्यामध्ये आपल्याला वीररस दिसेलच असं नाही. पण राम म्हणजे रामाकडनं आपण जे शिकायला पाहिजे त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट ही असेल की राम कुठल्याही संकटाला घाबरत नाही.
की जेव्हा अशी परिस्थिती येते की एक बलाढ्य राजा आहे, प्रस्थापित राजा आहे आणि त्या राजानं ह्याच्या बायकोला पळवलं आहे, तेव्हा तो अजिबातच डगमगत नाही. तो पळत पळत परत भरताकडे जात नाही, म्हणत नाही की मला सैन्य दे. तो स्वतः सैन्य निर्माण करतो, मैत्री करतो वेगळ्या राजांशी. तर हे जे त्याची राजनीती आहे की दुसऱ्या राजाशी मैत्री करणं, त्याला मदत करणं, त्याला उपकृत करणं आणि मग त्याच्याकडनं पण मदत घेऊन एका प्रस्थापित राजाला आव्हान द्यायचं आणि त्याच्याशी लढायचं आणि कुठेही मागे फिरायचं नाही की मध्ये समुद्र आला तर त्याच्यावरती सेतू बांधायचा. फक्त एवढीच जरी कथा घेतली रामायणातली सेतूबंधाची, दॅट इन इटसेल्फ इज अन एपिक. आणि मग त्याच्या पुढे युद्ध. तर असं एक वनवासात राहणारा, कंदमुळं खाणारा, दाढी जटा वाढवलेला सामान्य माणूस, म्हणजे तो वनवासीच म्हणायला पाहिजे खरं तर. तर असा एक साधा वनवासी एका प्रस्थापित राजाला ललकारतो. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा गुण आहे. खरं तर नीती, शक्ती आणि युक्ती याचा एक सुंदर मेळ आपल्याला रामायणात दिसतो. पण हा कुठेतरी शक्तिरूप पुढे आलं नाही असं वाटतं का? हां, हे शक्तिरूप पुढे आलं नाही हे मी म्हणते की हे फक्त इतक्यातलंच आहे. आजच्या काळात असं वाटू शकतं की रामाचं शक्तिरूप पुढे आलेलं नाही आहे. पण शिखांनाही जेव्हा रामायण अभ्यासायला सुरुवात केली तेव्हा त्यांना शक्तिरूपच दिसलं. किंवा शिवाजी महाराजांना असेल, त्यांनाही राम हा शक्तिरूपच दिसला. तर हे शक्तिरूप जे दिसत नाही आहे ते फक्त साधारण सांगू का, ब्रिटिश काळाच्या नंतरचा हा काळ आहे की जेव्हा आपल्याला राम हा अगदी सौम्य असं रूप डोळ्यासमोर आहे. पण दिस इज नॉट ऑलवेज हाऊ इट हॅज बीन. की रामाचं नेहमीच रामाचं कुठलंही चित्र पाहिलं तर त्याच्या हातात धनुष्यबाण आहे, की तो सज्ज आहे नेहमी, आतसज्ज धनुष्या असा त्याचं आहे, की कोणत्याही क्षणी तो बाण चढवणार आणि सोडू शकतो, असा तो सज्ज आहे. आतसज्ज धनुषा विश्वस्पृशा वक्षया. येस, ह्याच्या रामरक्षेमध्ये म्हटले की तो सदैव तयार आहे, तत्पर, सदैव तत्पर. पण ते आपण शिकायला पाहिजे. म्हणजे आपण हे रूप तुझे आत्ता म्हटलीस ना, ते अगदी बरोबर आहे नेहा, की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते चूक आहे. कारण इव्हन शेवटचे तीर्थंकर जे आहेत महावीर जैन, ते पण अहिंसेचाच प्रचार करतात. पण कोण करतं अहिंसेचा प्रचार? जो महावीर आहे तो. असं काय अक्षी काडीसारखी बॉडी असेल आणि एका गालावर मारलं तर मी दुसरा गाल पुढे करीन, ही अहिंसा टिकणारच नाही. इफ वी आर नॉट अ सुपर पॉवर वी कॅनॉट स्पीक अबाउट पीस. टू स्पीक अबाउट पीस यू हॅव टू बी अ सुपर पॉवर. आणि हेच आपल्याला रामाच्या चरित्रात पण दिसतं. म्हणजे जसं रामदासांनी म्हटलंय की कुठल्याही संकटकाळी तुम्ही रामाचं स्मरण करा तर ते संकट दूर होईल. तर हा कुठेतरी रामायणाकडे बघूनच त्यांनी म्हटलंय असं तुम्हाला वाटतं का? की प्रत्येक जे संकट त्यांच्यावर आलं आणि कसं प्रभू रामांनी त्याला तोंड दिलं, हे कुठेतरी एक जोड आहे असं वाटतं का? अगदी की रामायणाची जी फलश्रुती आहे, जी वाल्मिकींनी लिहिली आहे, तर वाल्मिकींनी पण फलश्रुतीमध्ये काय लिहिलं आहे की तुम्हाला पुण्य मिळेल असं काही म्हणत नाहीत ते. रामायण वाचा पुण्य मिळेल नाही, किंवा रामायण वाचलं नाहीत तर नरकात जाल असं काही म्हटलं नाही. ते म्हणतात की जो कोणी रामायण वाचेल ना त्याचं जीवन सुखी होईल, त्याचे भावंडांशी रिलेशन्स चांगले असतील, तो चांगला नागरिक होईल, तो कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकेल. कशामुळे? तर समजा लहानपणापासून आपण ही कथा ऐकली असेल आणि जर का आपल्या डोळ्यासमोर हे असे मोठमोठे लोक असतील की दशरथ आहे, की दशरथानं आपले प्राण गेले तरी आपलं वचन निभावलं आहे, हे मनावरती बिंबवलं गेलं आहे, किंवा रामानं कसे संकटांना तोंड दिलं हे मनावरती बिंबवलं आहे. त्यामुळे साहजिकच जो कोणी रामायण वाचतो त्याला हा आधार असतो मनामध्ये की रामानं काय केलं असतं. असं कुठे ना कुठेतरी वाटेलच ना की असं आपल्यावरती एखादा संकट आलं, रामानं काय केलं असतं, तर मग मी पण तसं करेन. ठसा उमटवला जातो तुमच्या मनावर. अगदी म्हणजे संकटकाळी रामाचं स्मरण करा. म्हणजे राम काही असं चतुर्भुज होऊन पितांबर नेसून मुकुट वगैरे घेऊन येणार नाही आहे समोर.
पण त्यानं हे सगळे व्हॅल्यूज तुमच्यामध्ये इन्स्टिल केलेले आहेत की जे व्हॅल्यूज विल हेल्प यू टू ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम. दीपालीताई, हा झाला भारत खंडातला रामायण आपण जे आता बघितलं. पण भारताच्या बाहेर अशा किती ठिकाणी रामायण पसरलं आणि ते नेमकं कसं, याच्याबद्दल आम्हाला काही सांगा. भारताच्या बाहेर फार पूर्वीपासून म्हणजे इसवी सन पूर्व काही शतकं तेव्हापासून खूप लोक बाहेर गेले. म्हणजे त्याच्यामध्ये आणि सगळ्या वर्णाचे लोक होते, की ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, मेनली मर्चंट आणि ट्रेडर्स हे भारताबाहेर गेले. आणि ते सगळीकडे त्यांच्या कॉलनीज वगैरे पण होत्या, की इंडोनेशियामध्ये असतील, कंबोडियामध्ये असतील, चीनमध्ये होत्या. तर अशा सगळीकडे पसरलेले होते. आणि त्यामुळे काय होतं की भारतीय संस्कृती ही तिथे पोचलेली होती, की तिथल्या लोकांना आपले हिंदू देव माहिती आहेत, हिंदू भाषा माहिती आहेत. हिंदू भाषा म्हणजे हिंदुस्थानमधली भाषा म्हणून संस्कृत माहिती आहे. तिथे अनेक संस्कृतमधले शिलालेख पाहायला मिळतात. तिथे यज्ञ व्हायचे, की एक शिलालेख असं सांगतो की मी एक राजाचा शिलालेख आहे जावामध्ये, त्याच्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की मी अमुक अमुक यज्ञ केला आणि गायी दान दिल्या. आणि तो तिथला लोकल राजा आहे बरं का. तर तो असं सांगतो. किंवा आणखीन एक शिलालेख आहे, हा पण इंडोनेशियामधला आहे, की एक स्वच्छ झरा आहे सुंदर, त्या झऱ्याच्या शेजारी हा लेख आहे की ह्या झऱ्याचं पाणी गंगेप्रमाणे पवित्र आणि स्वच्छ आहे. इतका इम्पॅक्ट आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये काय झालं की बौद्ध धर्माचा पण प्रसार व्हायला लागला. आणि मग अनेक बौद्ध भिक्षू पण भारताबाहेर गेले. आणि भारताबाहेर गेलेला जो बौद्ध धर्म आहे तो खूप वेगळा आहे. तो असं मिक्सचर आहे बौद्ध आणि हिंदू धर्माचं, असं की आपल्याला इंडोनेशियामध्ये शिवबुद्ध असं दिसतं, की आपल्याकडे जसं हरिहरची मूर्ती असते तशी तिथे शिवबुद्धची मूर्ती. किंवा आपल्याकडे त्रिमूर्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश, तर तिथे ब्रह्मा विष्णू महेश आणि बुद्ध असा चतुर्मुखी मूर्ती दिसतात. तर अशा प्रकारचा बौद्ध धर्म तिथे पोचला. आणि मग ह्या सगळ्यांच्या बरोबर म्हणजे हे सगळे लोक जे गेले होते त्यांच्याबरोबर रामायण पण गेलं, महाभारत पण गेलं, कालिदासाचा रघुवंश पण गेला. म्हणजे असं खूप साहित्य तिथे पोचलं. आणि रामायणाचं तर तिथेसुद्धा खूप इम्पॅक्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जसं वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण आहे तसं तिथल्या पण वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण आहे. आपल्याकडे जसं रामलीला करतात तसं तिकडे पण रामायण बॅले आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल की रामायणाचं जी शक्ती आहे ना, की संकट आल्यावर राम तुम्हाला मदत करेल, ती शक्ती कशी आहे की ह्या ठिकाणी कम्युनिस्ट राज्य होतं. आणि कम्युनिस्ट राज्याबरोबर लढून तिथे त्यांनी परत डेमोक्रेसी आणली. आणि ते झाल्यावर म्हणजे ह्याच्यामध्ये खूप हा रक्तलांछित इतिहास आहे. पण ते झाल्यावर जेव्हा पहिली लोकं बाहेर आली तर ती पहिली लोकं बाहेर येणारी कोणती होती, तर हनुमानाचा मुखवटा लावलेली, सुग्रीवाचा मुखवटा लावलेली अशी लोकं आली आणि म्हणाली आम्ही आहोत अजून. तर ती संस्कृती तिथे होती अजून. आणि म्हणजे काय म्हणायचं की त्या संकट काळामध्ये त्यांना कोणी तारलं तर रामायणानं तारलेलं आहे. रामदास स्वामी जे म्हणतात की संकटामध्ये तुम्हाला राम मदत करेल, तर ती ही अशी आहे. त्यांची संस्कृती टिकली कशामुळे, तर ते रामायणाचा आधार होता म्हणून. तर आपल्याला हे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये रामायण दिसतं, जपानमध्ये दिसतं, तिबेटमध्ये आहे, त्याच्यानंतर तिबेटमधून मंगोलियामध्ये पण पोचलं आहे रामायण. तर असं खूप फार मोठ्या भागावरती रामायण पोचलेलं आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये असं पाहिलं तर अमेरिकेमध्ये पण पोचलं आहे. हे बाकी सगळ्या ठिकाणी खूप जुन्या अनेक शतकांपूर्वी पोचलेलं आहे. अमेरिकेत अगदी आत्ता पोचलेलं आहे. पण अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोजवळ एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये गेली 40 वर्ष दरवर्षी ॲन्युअल गॅदरिंगला रामायणच सादर करतात. तर अशी ही रामायण जे आहे ते जो कोणी वाचतो तो वेडा होतो. आणि मग हे असे वेगवेगळे रामायण तयार होतात. आता तुम्ही जसं म्हणालात, जसं शाळांमध्ये रामायण सादर केलं जातं, तसं साहित्या व्यतिरिक्त असे किती प्रकारे रामायण सादरी केलं जातं, याच्याबद्दल काय सांगू शकाल का? तर रामायण जसं कवींना वाटलं की आपण त्याचा अभ्यास करावा किंवा आपणही त्याच्यावर कविता लिहावी,
किंवा शास्त्रज्ञांना त्याचा अभ्यास करावासा वाटला. तसं सगळ्या लोकांना रामायणानं खरोखर मोहिनी घातली आहे, की चित्रकार जे आहेत त्यांनाही वाटलं की नाही आपण ह्याच्यावर चित्र काढावीत, किंवा शिल्पकार आहेत त्यांना त्याच्यावर शिल्प करावीशी वाटली. आणि आपल्याला असं दिसतं की भारतातल्या ज्या फोक आर्ट आहे, फोक पेंटिंग्ज आहेत, त्याच्यामध्ये रामायण येतं. की मधुबनी पेंटिंग जे आहेत ते नेपाळ भारत बॉर्डरवरचे आहेत, बिहारमधले मधुबनी पेंटिंग्स. तर सीता तिथलीच आहे आणि अशी त्यांची कथा आहे बरं का. आता ही कथा जी आहे ही मधुबनी आर्टिस्ट जे आहेत त्यांची अशी कथा आहे की राम आणि सीतेचं लग्न झालं तर त्यावेळेला जनक राजांनी ह्या आर्टिस्टना बोलावलं आणि सांगितलं की हे चित्र काढा म्हणून. हे फोटोग्राफरना बोलावतात ना लग्नामध्ये, तसं ह्या चित्रकारांना बोलावलं होतं. आणि मग ती सगळ्यात पहिल्यांदा काढली गेलेली चित्र मधुबनीची म्हणजे राम सीतेच्या विवाहाचं. तर अशी ते त्यांची परंपरा सांगतात. किंवा आपण जर का पाहिलं अगदी फोक आर्टच बाकीचे, की महाराष्ट्रातलं चित्रकथी असेल किंवा पट्टचित्र असेल किंवा साऊथमधली चित्रकला असेल, की केरळमधली आहे, म्युरल्स आहेत, तमिळनाडूमधली आहे, ह्या सगळ्यांमध्ये वर्षानुवर्ष जनरेशन्स टुगेदर ते रामायणाची चित्र काढतात. किंवा आता आपण शिल्प जर का पाहिलं तर एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर सगळी रामायणातला एक एक प्रसंग त्याच्यावरती कोरलेला असतो. की विजयनगरचं मंदिर आहे हजार राम मंदिर म्हणून, तर त्याच्यावरती असं मानलं जातं की 1000 शिल्प आहेत आणि ती सगळी रामायणातली आहेत, की पूर्ण रामाची कथा. आणि आता हे फक्त भारतातच नाही, आपण जर का इंडोनेशियामध्ये गेलो तर तिथे प्रंबननला एक मंदिर आहे, ब्रह्मा विष्णू महेश असं तिघांचं 3 मंदिरं आहेत एकाच कॉम्प्लेक्समध्ये. आणि त्या प्रदक्षिणा पथावरती जसं आपण जातो तसं असं आपण मंदिराकडे बघत बघत गेलो की पूर्ण रामाची कथा, ते प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत आपलं रामायणाचं एक आवर्तन होतं की रामायण पाहून झालं असं. म्हणजे वेरूळच्या लेण्यांमध्ये पण एक असं शिल्प कोरलंय जिथे संपूर्ण रामायण सांगितलेलं आहे. एका त्या भिंतीवरती आहे भिंतीवरती आणि संपूर्ण रामायण. आणि रामायणाची कथा अशी छोटीशी आहे ना, ती अशी पूर्ण सुटसुटीत छान मावते ती. किंवा कंबोडियामधले मंदिर आहेत त्याच्या शिल्पांवरती पण रामायणाची कथा आहे. तर हे असं चित्रातून दिसतं, शिल्पातून दिसतं. साड्यांच्या पदरांवरती रामायणाची कथा आहे, की बलुचरी साड्या ज्या आहेत त्यांचे एक प्रकार असा असतो की रामायण साडी बलुचरीमधली, की त्याच्यावरती रामायणातलं चित्र एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. किंवा वेगवेगळे फोक आर्ट्स आहेत, की नृत्य आहे, ओरिसाचं छाहू नृत्य आहे, त्याच्यामध्ये रामायण सादर केलं जातं. किंवा पपेट शोज आहेत, रामायण आहे त्याच्यामध्ये. एका पपेट शोचं नाव आहे रावण छाया, की ते शॅडो पपेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये असे ते कोरलेले हे असतात पपेट्स. त्या शोचं नावच रावण छाया असं आहे. तर त्यामध्ये दिसतं, कळसूत्री भावल्यांमध्ये आपल्याला रामायण केलेलं दिसतं. तर असं जीवनाचे जे जे वेगळे वेगळे अँगल्स आहेत त्या सगळ्यामध्ये राम आहे. आणि मग आपण असं म्हणतो ना की एखाद्या गोष्टीमध्ये राम राहिला नाही की मग ती अगदीच टाकाऊ म्हणजे संपल्यासारखीच जमा आहे. तर तसं भारतातनं जर का रामायण काढलं तर भारतात रामच राहणार नाही. ही म्हणजे आपल्या संस्कृतीचा राम, आपल्या संस्कृतीचा आत्मा राम, आपला प्राण जर असेल तर तो राम आहे आणि रामायण आहे असं म्हणू शकतो. तर इतक्या सगळ्या प्रकारे रामाची जी गोष्ट आहे ती आपल्याला दिसते, तर काळानुरूप याच्यामध्ये काही फरक झाला आहे का? फार सुंदर प्रश्न विचारला स्नेहा. ओरिजिनल जर का आपण वाल्मिकींचं रामायण पाहिलं त्याच्यापासून आत्तापर्यंत आलेलं रामायण खूप बदललेलं आहे. त्याच्यातल्या काही काही बदल झालेले सांगते बरं का. की आता आपल्याला ही श्रावण बाळाची गोष्ट माहिती आहे, की श्रावण बाळ त्याच्या आईवडिलांना घेऊन चालला होता आणि पाणी आणायला तेव्हा गेला, त्या आवाजानं दशरथाला वाटलं की तो हरिण आहे आणि म्हणून बाण मारला, तो मेला आणि दशरथाला शाप मिळाला आणि ते आईवडील गेले. अशी ही गोष्ट आपल्याला श्रावण बाळाची माहिती आहे. पण ही बदललेली गोष्ट आहे. मूळ रामायणातली गोष्ट काय आहे की श्रावण बाळ जो आहे त्याचे आईवडील आणि तो एका अशा लहानशा कुटीत राहत असतात. एक आश्रम आहे, आश्रम म्हटलं आहे त्याला. तर त्या आश्रमात राहत असतात
आणि ह्या मुलाचं नाव पण येत नाही बरं वाल्मिकी रामायणामध्ये. वाल्मिकी रामायणामध्ये एवढंच येतं की तो एक ऋषीपुत्र पाणी आणायला जातो आणि दशरथाकडून त्याला चुकून बाण लागतो आणि मग दशरथ येतो परत त्या आईवडिलांना भेटायला. तर त्याचे आईवडील जे आहेत तर आई शूद्र आहे आणि वडील वैश्य आहेत. म्हणजे आपल्याला जे कथेमध्ये वाटतं की ते ऋषीपुत्र आहे किंवा ब्राह्मणाचा मुलगा आहे, तर तसं नाही आहे. आणि त्याला ते दोघंजण शाप देतात दशरथाला. तर ही अशी कथा मूळ रामायणामध्ये येते, म्हणजे वेगळीच कथा येते. किंवा आपल्याला अहिल्याची गोष्ट माहिती आहे की रामानं पाय लावला शिळेला आणि तिचा शिळेचा उद्धार झाला आणि मग ती अहिल्या झाली. मूळ रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर जेव्हा त्या आश्रमामध्ये येतात तेव्हा वाल्मिकी म्हणतात की तपश्चर्या करून तेजस्वी झालेली अहिल्या तिथे आली आणि मग राम लक्ष्मणांना तिचे पाय धरलेत. तर मूळ रामायणात अहिल्याची कथा अशी येते. किंवा मूळ रामायणामध्ये रावणाला हरवून राम परत अयोध्येला येतो. अयोध्येला आल्यावर भरत त्याचं स्वागत करतो आणि रामाला राज्याभिषेक होतो. तिथे रामायण संपतं. त्याच्यानंतर वाल्मिकी फलश्रुती सांगतात. फलश्रुती म्हणजे कसं आहे की आपण छान जेवण केलं आणि जेवणानंतर असा छान पैकी एक पान खाल्लेलं आहे की संपलं, म्हणजे आता जेवण संपलं. त्याच्यानंतर आपण परत दहीभात घेत नाही की पान खाऊन झालं की संपलं जेवण. तसं ते फलश्रुती आली की तो ग्रंथ संपला. पण मग काय झालं, काळाच्या ओघामध्ये पुढे कधीतरी कोणाला तरी असं वाटलं असेल की अरे रामानं सीतेला कसं काय परत स्वीकारलं. मूळ जे रामायण आहे त्या मूळ रामायणातल्या रामानं सीतेचा स्वीकार केला आहे, पण नंतरच्या लोकांना असं वाटलं की असं कसं केलं. मग तेव्हा लोक प्रश्न विचारायला लागले की रामानं असं केलंच कसं, हे किती चुकीचं आहे. ते बदललेल्या काळामधले ते प्रश्न होते आणि मग त्या प्रश्नांना उत्तर द्यायला कोणीतरी उत्तर रामायणाची रचना केली आणि मग त्या उत्तर रामायणामध्ये रामाकडनं सीतेचा त्याग वगैरे हे सगळं कथानक आलं. तर ते कथानकसुद्धा खूप सुंदर आहे की आपण जेव्हा ते असं वाचतो ती ट्रॅजेडी आहे. पण वाल्मिकींचं रामायण ट्रॅजेडी नाही आहे. वाल्मिकीचं सुखांत रामायण आहे की रामाला राज्याभिषेक झाला आणि त्यानं खूप वर्ष आणि अतिशय छान राज्य केलं. तर हा कालानुरूप झालेला बदल आहे की ती एक ॲडिशन लावली कोणीतरी उत्तर रामायण. ते नावातच कळतं, उत्तर म्हणजे नंतर, नंतर लिहिलेलं रामायण. किंवा आणि मग आतासुद्धा आपल्याला दिसतं की आजकालचे पण आता काळ बदलला आहे. आता स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा आजचे लोक काय म्हणतात की रामानं त्याग केलाच कसा. तर मध्ये कधीतरी लोकांनी जेव्हा विचारलं रामानं स्वीकार कसा केला म्हणून ते लिहिलं आणि आता लोक परत विचारतात की रामानं त्याग केलाच कसा. तर हा काळाचा महिमा आहे एवढंच म्हणू शकतो की त्यानुरूप लोकांनी ॲडिशन्स केलेले आहेत, डिलिशन्स केलेले आहेत आणि त्या कथेमध्ये बदल केलेले आहेत. पण मग अशा अनेक रामायणांचा अभ्यास करून बडोद्याचं जे इन्स्टिट्यूट आहे ओरिएंटल इन्स्टिट्यूट, त्यांनी एक क्रिटिकल एडिशन काढली रामायणाची की सगळीकडे जे कॉमन श्लोक आहेत त्याच्यावरून त्यांनी ती क्रिटिकल एडिशन काढली आहे की हेच मूळ आहे आणि बाकीचे जे आहेत ते ॲडिशन्स आहेत. तर ते असं तांदूळ निवडल्यासारखं त्याच्यामधनं सगळे जे ॲडिशन्स होते, जे खडे होते ते काढून टाकून एक क्रिटिकल एडिशन केलेली आहे. तर अशा प्रकारे पण रामायणाचा अभ्यास झाला आहे. दीपालीताई, आता तुम्ही जसं म्हणालात की तांदूळ निवडल्यासारखं गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत, त्याच्यावरनं एक मजेशीर गोष्ट मला आत्ता सुचली. जसं आपण चित्रपटात बघतो की पूर्वी काळचे जे आता लुप्त झालेले प्राणी आहेत ते आपण जिवंत केलेले आहेत. उदाहरणार्थ डायनॉसॉर म्हणा, त्याचे आपण चित्रपट काढतो आणि तेव्हा आपण लोकांना दाखवतो की हे बघा असं असं होऊन गेलं. तशाच प्रकारे रामायणाबद्दल आपण करू शकतो का? म्हणजे ज्या अर्थाने हा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे, एवढा मोठा सांस्कृतिक वारसा, तो पुढच्या पिढ्यांमध्ये पण तो रुजेल व्यवस्थित, यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आपण? रामायणाचा वारसा हा टिकवण्यासाठी आपल्या आधी ज्या होऊन गेलेले मोठे लोक आहेत त्यांनी प्रचंड गोष्टी करून ठेवल्यात. ठिकठिकाणी रामाची मंदिरं आहेत. ती आठवण होते ना की आपण मंदिरात गेलो की राम, ती सगळी गोष्ट आठवते, कसा वागला, काय शिकायचं आहे. तर रामायणाची मंदिरं हा एक भाग आहे रामाला आठवायचा.
त्यानंतर वेगवेगळ्या लोकसाहित्यामधून लोककलेमधून राम आहे हे पूर्वी केलेलं आहे की कथाकारांनी, पुराणिकांनी, कीर्तनकारांनी रामाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सतत ती एक आठवण होते. आणि अगदी आत्ताच्या काळात जरी आपण पाहिलं तरी दादासाहेब फाळकेंनी जेव्हा चित्रपट करायला सुरुवात केली भारतामध्ये, तर त्यांचे पहिले जे सगळे चित्रपट होते ते पौराणिक कथांवरतीच आधारित होते. त्या पहिल्या चित्रपटांमध्ये लंका दहन हा पिक्चर होता की हनुमान गेला आणि हनुमानानं लंका जाळली. तर चित्रपटांमध्ये पण राम आहे. हे एक माध्यम आहे रामाची कथा लोकांपर्यंत नेण्याचं. आणि आपल्याला असं दिसतं की नुसते चित्रपट जरी आपण पाहिले तरी सगळ्या भाषांमध्ये निघालेत. की साऊथच्या भाषांमध्ये तर अनेक चित्रपट आहेत, मराठीत आहेत, हिंदीत आहेत, शेकडो चित्रपट आहेत रामायणावरती. तर हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर अजून एका रामायणाचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे युगो साको हे जॅपनीज दिग्दर्शक आहेत. त्यांनी केलेलं ॲनिमेटेड रामायण, आणि त्यांच्या रामायणाचं नाव आहे प्रिन्स ऑफ लाईट. काय इतकं परफेक्ट नाव आहे रामासाठी, कारण राम हा सूर्यवंशी आहे, त्यामुळे तो सूर्य आहे, सूर्यासारखा तळपणार आहे. मी थोडं बाजूला जाऊन सांगतेच बरं काय. राम म्हणजे सूर्य, आकाशातला निळा रंग आहे त्याचा, रामाचा रंग निळा आहे, तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, सूर्यच आहे दुसरा. आणि सीता जी आहे ती भूमिकन्या आहे की पृथ्वी. तर सीता पृथ्वी आणि राम हा आकाश आणि सूर्य. तर हे जे नातं आहे आकाश आणि पृथ्वीचं, ते त्यांना अगदी सगळ्या संस्कृतींनी माता आणि पिता म्हटलेलं आहे. की सगळ्या ज्या जुन्या संस्कृती आहेत, म्हणजे आपण अगदी ग्रीक घेतल्या किंवा ऑस्ट्रेलियन जे ॲबोरिजिनल्स आहेत ते घेतले, सगळ्यांना असं वाटतं की पृथ्वी ही आपली माता आहे. आणि तसंच हे आपण कधीच नुसतं सीता म्हणत नाही, सीतामाई असाच शब्द येतो. दुसऱ्या कुठल्या देवतेला माई हा शब्द येईल की नाही माहिती नाही, पण सीतेला हमखास येतो. आणि सीतेबरोबर काय असोसिएट केलं जातं की सीताजी की रसोई, खाऊ घालते ना, ती खाऊ घालते ती आई, पोषण करते ती आई, पृथ्वी आपलं पोषण करते तसं ती. तर इवन गदी माडगुळकरांचं जेव्हा जानकी विवाहाचं गाणं येतं त्याच्यामध्ये पण आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. तर हे राम आणि सीता जे आहेत, म्हणजे राम हा वनवासी आणि सीता ही भूमिकन्या, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मूल निवासी कोण असू शकतं? हेच आपले मूल निवासी आहेत. राम आणि सीता हेच मूल निवासी आहेत, वनवासी आहेत, आणि इथलेच आहेत, इथले आपले आदर्श आहेत, आपले हिरो आहेत, असे हे राम आणि सीता. तर आपण बोलत होतो युगो साकोबद्दल. तर हा युगो साको म्हणजे जॅपनीज दिग्दर्शक, आणि त्यानं रामायणावरती एक ॲनिमेटेड फिल्म केली. ती फिल्मचं नाव आहे प्रिन्स ऑफ लाईट. तर काय झालं होतं की हा युगो साको एकदा आला होता भारतामध्ये, आणि बी लाल जे आहेत आपले आर्किओलॉजिस्ट आहेत भारतातले, तर त्यांनी अयोध्येमध्ये आणि रामायणाशी संलग्न ज्या एक 4-5 ठिकाणं आहेत तिथलं उत्खनन केलं होतं. तर त्याच्यावर डॉक्युमेंटरी करायला म्हणून हा युगो साको भारतात आला, आणि त्यानं त्या सगळ्यावरती जी काय सरकारी डॉक्युमेंटरी वगैरे करायची असेल तशी ती केली. पण त्याच्यामध्ये त्यानं रामायणाचा अभ्यास केला, आणि तो म्हणजे प्रेमातच पडला रामायणाच्या. त्यानं ठरवलं की ह्याच्यावरती एक मोठा चित्रपट करायचा, आणि मग त्यानं जॅपनीज कलाकार, भारतीय कलाकार अशा सगळ्यांना घेऊन ती ॲनिमेटेड फिल्म तयार केली. पण नेमकं असं झालं की ती ॲनिमेटेड फिल्म आली 1991-92च्या दरम्यान, आणि तेव्हा म्हणजे भारतातलं वातावरण पेटलेलं होतं. तर ती इतकी सुंदर फिल्म झाली खरी, पण भारतात नाही रिलीज झाली. तर ती जॅपनीज, हिंदी आणि इंग्लिश अशी फिल्म होती. तर फक्त ती भारतात रिलीज झाली नाही, परवानगी मिळाली नाही त्याला. पण ती यूट्यूबवरती आहे आणि अतिशय सुंदर फिल्म आहे. तर असं ॲनिमेटेड फिल्ममध्ये पण रामायण आलेलं आहे. आणि हा युगो साको पण कसं आहे ना, त्याचं नाव साको जे आहे ते बुद्धाचं नाव आहे. शाक्य, बुद्धाला शाक्यमुनी म्हणतात ना. तर तसं पाहिलं तर तो बौद्ध माणूस, जपानी, नाव बुद्धाचं, आणि रामावरती तो एक अशी इतकी सुंदर फिल्म आहे. ती माझी मुलगी लहान असताना बघायची, आणि आम्ही अक्षरशः शेकडो वेळा ती पाहिली आहे. फार सुंदर फिल्म केलेली आहे.
किंवा अगदी आजच्या काळात जर का पाहिलं तर एक यशोदीप देवधर नावाचे गृहस्थ आहेत, बँगलोरचे आहेत, आणि ते रामायणच सांगतात. पण ते रामायण, त्यांचा चॅनल आहे 21 नोट्स नावाचा, की नोट्स फॉर द 21st सेंचुरी असा त्यांचा त्या चॅनलचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये ते वाल्मिकी रामायणातले श्लोक घेऊन त्यानुसार रामायण सांगतात. तर ते पण फार सुंदर आहे, की आजच्या तरुण मुलांना आवडेल अशा प्रकारे ते रामायण सांगतात, की बाकीचे एम्ब्रॉयडरी नाही, त्याच्यामध्ये तिखट मीठ लावून सांगितलेल्या कथा नाहीत. हे सरळसोट, की हा श्लोक आहे आणि हे असा हा प्रसंग आहे. तर असं ते पण एक फार सुंदर चालू आहे. आणि खूप कॉमिक्स पण आहेत रामायणावरती, की काही काळापूर्वी अमरचित्र कथामधली आलेली होती, किंवा आताही अजून वेगवेगळी कॉमिक्समध्ये रामायणाची कथा आली आहे. तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमांमधून रामायण नवीन पिढीपर्यंत पोचतच आहे. तर आपल्याकडे काय उरतं, तर आपण एकतर काय, रामायणावरचे पुस्तक आपल्याकडे घरात असायला पाहिजे. आणि आईवडिलांनी मुलांना रामायणाच्या कथा सांगायला पाहिजेत. आणि मुलांना हाताशी लागेल असं एखादं रामायणाचं कॉमिक घरात असावं, की त्यामुळे सहज वाचलं जाईल आणि ह्या गोष्टी आपोआप भिनतील. म्हणजे असं नको व्हायला की कॉलेजमध्ये गेल्यावर कोणतरी काहीतरी बोलतं तेव्हा कळतं, अच्छा मग हे काय आहे, अशा प्रकारे रामायणाची ओळख नाही व्हायला पाहिजे. लहानपणापासूनच रामायणाची ओळख व्हायला पाहिजे. रामायण हे वृद्धापकाळी मी आपलं काहीतरी एक ग्रंथ घेऊन बसीन, त्याचं वाचन करत राहीन, त्याच्यासाठी नाही आहे. रामायण हा लहानपणापासून ऐकायचा आणि शिकायचा आणि आचरणात आणायचा असा ग्रंथ आहे, आणि तो तसाच केला पाहिजे. एक ह्याच्यावरून मी तुम्हाला एक हे सांगते. आता मी जेव्हा लहान होते ना, तर ते कॅसेट्स होत्या, टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेट. आता कॅसेट मिळत नाही. तर मी झोपेपर्यंत रामायण आणि महाभारतच्या कॅसेट रिपीटवर ऐकत राहायचे. आता मुलं काय करतात, ऑगी द कॉकरोच हे असले काहीतरी सिरियल बघतात. त्यामुळे हे जे आपलं कल्चर आहे ते कुठेतरी मागे पडतंय, कारण आपण त्यांना जे दाखवतो तेच ते शिकणार आणि बघणार. तर हे कुठेतरी ना मागे पडलंय. त्यामुळे आपले जे हिरो आहेत किंवा आपलं जे कल्चर आहे ते आज पुढे येत नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये काय होतं, की मुलं जे काय कॉमिक्स वाचतात किंवा कार्टून्स बघतात ते कोरियन आहेत, जॅपनीज आहेत, किंवा त्याच्यामध्ये ना, आणि ते एखादा आपण एपिसोड पाहिला की त्याच्यामधनं व्हॉट इज द टेक अवे तो कळत नाही, की प्युअर एंटरटेनमेंट पण नसते. काही काही गोष्टी तर अगदी किळसवाण्याच वाटतात, की ते ऑगी द कॉकरोच म्हटल्यावर ते असं किळसवाण्याच वाटतं. तर आपलं म्हणजे आपल्या ह्या पिढीतल्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर आपल्याकडे इतका मोठा खजाना आहे, हा पौराणिक कथांचा आहे, रामायण महाभारतातल्या कथांचा आहे. त्या नवीन माध्यमातून मुलांना इंटरेस्टिंग वाटतील, नवीन पिढीला त्या हव्याशा वाटतील, अशा माध्यमातून पुढे आणायला पाहिजेत. आत्ता तुम्ही हे जे काम करताय तुमच्या चॅनलतर्फे, हे त्याच्यातलाच एक प्रकार आहे, की ह्या प्लॅटफॉर्मवरती मला आज रामायणाबद्दल एवढं बोलायला मिळालं, आणि हे काही लोक ऐकतील, तरुण मुलं ऐकतील, लहान मुलं ऐकतील, त्यांच्यापर्यंत हे पोचेल, ही फार छान गोष्ट आहे, आणि असं होत राहावं. मगाशी तुम्ही कॉमिकचा विषय काढला, त्याच्यावर मला आता एक गमतीशीर गोष्ट सुचली, म्हणजे की जसं जुरासिक पार्क ही कल्पना उदयास आली, तसं आपण इथे रामायण आणि महाभारत पार्क पण सुरू करू शकतो की. अगदी का नाही. म्हणजे नुसतं ते रामायणातलं मी मगाशी म्हटलं ना, की बॉटनिस्ट लोकांनी त्याच्यातला अभ्यास केला आहे, तर एक रामायण बॉटनी पार्क अशी जर असेल, किती मजा येईल. किंवा रामाचा पुष्पक विमानातून प्रवास, असा जर का प्रवास एखादा असेल, आवडेलच ना. तर एक शेवटचा प्रश्न विचारते मी. तुमचा एवढा अभ्यास आहे रामायणावर आणि तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स सांगितले, तर त्यापैकी तुमचा आवडता कॅरेक्टर कुठलं, किंवा तुमच्या मनाला सगळ्यात जास्त जोडलं गेलेलं पात्र कुठलं आणि का? फारच छान प्रश्न विचारलास नेहा. मला खूप आवडणारं कॅरेक्टर म्हणजे जटायूचं आहे. कारण जटायू हा ना सामान्य माणूस आहे. म्हणजे आपण जेव्हा सामान्य म्हणून सामान्य नागरिक म्हणून रामायणाकडे बघतो, तर सामान्य नागरिकाला काय घेण्यासारखं आहे, तर त्या जटायूकडनं घेण्यासारखं आहे, की जेव्हा जटायूला एखादी वाईट गोष्ट घडताना दिसते, तेव्हा तो डोळे झाकून कान झाकून तिथून निघून जात नाही, तर तो
ते करेक्ट करायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे प्रत्येक नागरिकांना जटायूसारखं असावं. तर हा जटायूचं कॅरेक्टर मला अतिशय आवडतं. पण ह्याच्याशिवाय अजून एक आवडणारा कॅरेक्टर म्हणजे भरत आहे, की भरत हा खरं तर रामाचा लहान भाऊ आहे आणि त्याला आयतंच मिळालेलं आहे राज्य. खरं तर त्यानं काही केलं नसतं. आपल्याला आईनं राज्य दिलं आहे म्हटल्यावर नुसतं त्यानं राज्य जरी केलं असतं तरी चाललं असतं. पण हा भरत काय आहे की तो आपल्या पूर्वजांकडे म्हणजे त्याच्या आईकडे बघतो तेव्हा त्याला कळतं की आपली आई चुकली आहे आणि आपली आई चुकली आहे हे तो ॲक्सेप्ट करतो आणि तिला तो कोसतो पण. म्हणजे तिला म्हणतो की तू असं कसं केलंस, तू वैरीणच आहेस माझी, तुझं हे वागणं चुकलेलं आहे आणि तू रामाला वनवासात पाठवलंस तर मी ते करेक्ट करणार आहे. आणि म्हणून तो परत रामाला आणायला जातो. तर ह्याच्यामधनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे की कधीकधी असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपले पूर्वजांनी जे काही करून ठेवलं आहे ते सगळं बरोबरच आहे आणि ते सगळंच्या सगळं आपण ओझं घेऊन चालायचा प्रयत्न करतो. तर काही गोष्टी जर का काही चुकीच्या असतील, काही वाईट प्रथा असतील तर त्या सोडून देऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ठीक आहे, हे आपल्याकडनं म्हणजे आपल्या पूर्वजांकडनं ही चूक झालेली आहे, ती आपण आता दुरुस्त करू. की हे सगळ्यांना लागू पडतं. म्हणजे हे फक्त हिंदूंनाच लागू आहे असं नाही आहे. हा धडा सगळ्यांसाठीच आहे. की आता आजकाल जर का आपण असं पाहिलं की भारतामधले मुस्लिम जर का पाहिले तर त्यांचे पूर्वज पण भारतीयच आहेत ना, त्यांचे पूर्वज पण हिंदूच होते. तर त्यामुळे ते जेव्हा असं म्हणतात की बाबरनं मशीद पाडली की मशीद बांधली आणि रामाचं मंदिर पाडलं, ते धरून नाही ठेवलं पाहिजे की बाबरचं चुकलं हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर ही गोष्ट भरताकडनं शिकायला मिळते. आणि हा धडा जो आहे, भरतानं जो घालून दिलेला धडा आहे, हा जगभरात सगळ्यांना आहे. की कितीतरी ठिकाणी असं झालेलं आहे की संस्कृती नष्ट झाल्या. की अमेरिकेमध्ये आपण पाहतो की रेड इंडियन लोकांना नष्ट करून तिथे नवीन वसाहत उभी राहिलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्येही तसंच झालेलं आहे. तर तिथल्या लोकांनीसुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की ओके, आपल्या पूर्वजांनी काहीतरी चूक केलेली आणि ती आता सुधारायला पाहिजे. तर हा भरतानं जो घालून दिलेला धडा आहे हा संपूर्ण जगासाठी एक अत्यंत मोठा धडा आहे आणि अशा दृष्टीनं भरताचा पण एक अभ्यास केला पाहिजे आणि शिकलं पाहिजे त्याच्याकडनं, असं एक मला. दीपालीताई, आज तुमच्याबरोबर गप्पा मारताना या सत्रामध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी कळाल्या रामायणाबद्दल आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघून पुढची पिढी म्हणा किंवा जे नवीन लोक जे पहिल्यांदा रामायणाबद्दल अभ्यास करतील त्यांच्यात नक्कीच एक वेगळा इंटरेस्ट निर्माण होईल. आणि तुमच्या या व्हिडिओमार्फत आणि तुम्ही लिहिलेल्या पुस्तकामार्फत रामायण आणि रामकथामाला ही घराघरात पोचेल याच काही शंकाच नाही. तर मित्रांनो, सौ दीपाली पाटवतकर यांनी लिहिलेलं रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारी रामकथामाला हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची माहिती आम्ही खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. आजचं सत्र हे तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येऊ नवीन विषय आणि नवीन व्यक्तिमत्व घेऊन. तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल. धन्यवाद.